नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण व्हिडिओ करतोय तो पार्ट 2 ऑफ व्हेन टू बाय अँड व्हेन टू सेल आणि सीझनल शेअर कुठले असतात त्याच्याबद्दल. ओके, आपण नपेराल इन्व्हेस्टमेंटबद्दल ऑलरेडी बोललो की 570 सध्याचा भाव आहे त्याचा आणि 1000 रुपये विल बी द फर्स्ट नपेराल इन्व्हेस्टमेंट पर्यंत मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. आता सामी हॉटेल, ओके, ही पण 5 स्टार हॉटेलची चेन आहे. त्याचा पण ना बाय रेट जेव्हा मार्केट पडलं होतं 140ला होता, आता मे बी 160ला असेल. आणि फर्स्ट त्याची जसं बुल मार्केट सुरू झालं एप्रिलला ना 2 पासून ते आत्तापर्यंत उत्तम चाललेलं आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप तुफानीवरती चाललेले आहेत. ओके, आणि लार्ज कॅप तिथल्या तिथेच आहेत. तर ह्याची सेल प्राईस असू शकते 244. तुम्हाला 74% गेन मिळू शकतो एका वर्षामध्ये किंवा इव्हन अर्लियर दॅन दॅट. ओके, नंतर ज्योती लॅबोरेटरीज 232 रिझल्ट चांगले आहेत या सगळ्या कंपन्यांचे. 2399. ओके, आणि अजून पीक असेल तर 580. याच्यामध्ये तुम्हाला 72% टू 150% गेन मिळू शकतो. कामत यांची कंपनी आहे बँगलोर बॉम्बे बेस्ड. आयन एक्सचेंज 336 टू 575, 71% गेन. त्यानंतर ग्लॅक्सो फार्मा, याच्याकडे पण कोणाचं लक्ष नसतं विशेष. MNC कंपनी 2000, आता 2000 नाही आहे, 2400 असेल, पण ही पण 3400पर्यंत जाते आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 1400 रुपये गेन होऊ शकतो, 70% गेन. त्यानंतर केफिन टेक, मोस्ट डार्लिंग कंपनी लाईक कॅम्प्सची सिस्टर की CAMS कॅम्प्स. केफिन टेक काय करते तर DII आहे ना, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला मदत करते. याचे पण ना तर 900 रुपयाला असेल शेअर तर 1355पर्यंत जाऊ शकतो, 555 रुपये गेन, 69% गेन. इरकॉन पब्लिक सेक्टर कंपनी आहे. ओके, 130 ते 222. ऑलरेडी हा शेअर आता जे मी हे रेट्स टाकलेत ना बायवाले, ते बॉटमचे रेट होते, मे बी नियर बॉटम इन मार्च एंडमध्ये. आणि सध्या हा शेअर ऑलरेडी 20-30% वरती गेले, तरीसुद्धा घेण्यासारखे आहेत. कारण याचा पीक म्हणजे सेल प्राईस अजूनही खूप वरती आहे आणि 5 इयर पीक तर अजून खूपच वरती, तिप्पट असतं 5 इयर पीक. पेज इंडस्ट्रीज 29,000, आता तो ऑलरेडी 32 असेल, 49,000 कॅन बी फर्स्ट टार्गेट. डी लिंक इंडिया 450 झाला किंवा 460 असेल. उत्तम रिझल्ट आलेत, कालच रिझल्ट आलेत त्याचे. 670 अर्लियर पीक आहे ना, 68% गेन. भारत फॉर इन्व्हेस्टमेंट 333 टू 557, इन्व्हेस्टमेंट कंपनी. लोधा डेव्हलपर्स 900 ते 1500. प्राज इंडस्ट्रीज आता ऑलरेडी तो 300 चा 400 झाला, पण याचा अजून 100 रुपये किंवा 200 रुपये भाव वाढू शकतो, 800पर्यंत जाऊ शकतो. अर्लियर पीक वॉज 800. प्राज इंडस्ट्रीज सगळ्यात ऑनेस्ट आणि वेल गव्हर्न कंपनी विथ एथिक्स. दे वर्क विथ एथिक्स आणि आय नो दिस कंपनी फ्रॉम लास्ट सेव्हरल इयर्स, मे बी 25 इयर्स. प्रमोद चौधरी इज इस हमनाम मॅनेजिंग डायरेक्टर. ओके, आणि याच्यामध्ये ह्यांनी जे मिशन हातात घेतलं आहे कचऱ्यापासून ते इंधनापर्यंत, ते फिनॉमिनल आहे. आणि इथेनॉल आणि आउट ऑफ त्यांची लॅबोरेटरी, तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट वाचलात ना तर प्राजचे तुम्हाला भरपूर R&Dमध्ये ते पैसे स्पेंड करतात. एखादा R&Dचा त्यांचा क्लिक झाला बिझनेस तर ऑब्व्हियसली इट विल बी प्राज विल बी लाईक गोल्ड. ओके, त्यामुळे प्राजमध्ये 300 रुपयाला तर घ्यायलाच पाहिजे होता, अजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता 400 रुपयाला. इज अ मोस्ट ऑनेस्ट आणि इथिकल कंपनी आणि नोज हाऊ टू मेक मनी फ्रॉम R&D. ओके, नंतर मोतीलाल ओसवाल इथं वेल नोन कंपनी आहे. आता पडलेली होती 640वरनं, आता ऑलरेडी 800 झाला असेल किंवा 700 असेल. दिस कॅन गो टू 1200. ओके, जसं जसं इंडियन मार्केटवर जाईल आणि ते जाणारच आहे बिकॉज ऑफ इंडिया स्टोरी. मोतीलाल ओसवाल इज ऑल्सो बाउंड टू डबल फ्रॉम हिअर और मे बी 4 टाइम्स फ्रॉम हिअर इन 5 इयर्स. ओके, त्यामुळे परमनंटली घेण्यासारखा शेअर आहे, जसं प्राज पण आहे, परमनंटली घेऊन ठेवायचा. रॅलीज इंडिया, ओके, रॅलीज इंडिया इज पेस्टिसाईड कंपनी, त्यामुळे याचा सीझन्सवर अवलंबून आहे. बॉटम इज 222 आणि पीक इज 365 और 382. विकून टाकायचं एका वर्षामध्ये. ओके, 64% इन 1 इयर. कोण देतं तुम्हाला? रॅलीज इंडिया देते. टाटाची कंपनी आहे, पेस्टिसाईडमध्ये आहे. त्यामुळे याचा तुम्ही क्वार्टरली अभ्यास करा, क्वार्टरली रिझल्ट्स बघा. कुठल्याही साईटवर ट्रेंड लाईन किंवा स्क्रीनवर तुम्हाला कळेल की ह्याचे 2 क्वार्टरमध्ये खूप प्रॉफिट उत्तम असतात, 2 क्वार्टरमध्ये प्रॉफिट्स नसतात किंवा लॉस असतात. जेव्हा प्रॉफिट असतात उत्तम, तेव्हा शेअर वरती असतो, तेव्हा विकून टाकायचा. ओके, कुठल्या तरी एखाद्या महिन्यामध्ये किंवा एखाद्या दिवशी पीक जोपर्यंत वरती जात असतो ना शेअर, तोपर्यंत विकायचं नाही. एखाद्या वर्षी त्यांनी रिव्हर्सल दाखवलं तेव्हा तुम्ही अर्धे विकू शकता, परत तो रिव्हर्सल दाखवून परत वरती जाऊ शकतो. दुसऱ्या रिव्हर्सलला सगळे विकून टाकायचे आणि त्याच्यानंतर 6 महिने काही करायचं नाही. त्या शेअरला टच पण करायचं नाही, बघायचं पण नाही, कारण तो खालीच येत असतो. पडलेले शेअर कधीच ॲव्हरेज करायचे नसतात, वाढते शेअर ॲव्हरेज करायचे असतात. हे अजून एक तत्व तुम्हाला मी खूपदा सांगितलं. तर रॅलीज इंडिया परत 220ला येईल, परत तो घ्यायचा आणि परत तो 382 किंवा 350 किंवा 300 जो काय तुम्हाला 50% प्रॉफिट झाला की विकून टाका. 64% कोणाला 72% कशाला थांबायचे? 50% प्रॉफिट झाला की विकून टाका. तुम्ही जेवढा हाव ठेवाल ना तेवढं तुम्ही लॉसमध्ये जाल. दिस इज अनदर प्रिन्सिपल. गुजरात हॉटेल, ओके, ह्या शेअरमध्ये कोणाचंच लक्ष नसतं. छोटीशी कंपनी आहे, 3 कोटी इक्विटी आहे. गुजरातमध्ये त्यांचं एकच हॉटेल आहे बरोड्याला, पण फिनॉमिनल चालतं. हे रूम ऑक्युपन्सी सोच असते.
पण यांचं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहे, त्यामुळे मार्केटमधले इन्व्हेस्टमेंट हे लोक दरवर्षी प्रॉफिट काढत असतात आणि ते तुम्हाला डिव्हिडंड म्हणून वाटत असतात. जोरदार डिव्हिडंड देतात हे लोक. एवढा प्रॉफिट आहे त्याच्याहून जास्त किंवा इक्वल ते डिव्हिडंड वाटून टाकतात. ओके, कारण काय प्रमोटरलाच जास्त डिव्हिडंड जातं आणि पब्लिक जे FIDI ह्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे पब्लिकच आहे 50% प्रमोटर आहेत. गुजरात हॉटेल, ओके, हा पण शेअर 180ला घेण्यासारखा आहे. आता माहीत नाही कितीला आहे, मे बी 200ला असेल, पण स्टील वर्थ बाईंग इट. जसं मार्केट वर जाईल ना तसं हा शेअर वरती जाणार. मार्केट जर पडलं तर हा शेअर पडणार. गुजरात हॉटेल. टाटा इन्व्हेस्टमेंट पण शेअर दरवर्षी सप्टेंबर एंड ह्याचे रिझल्ट, हा पण सिजनल शेअर आहे. सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट उत्तम असतात, कारण का पाऊस पडून गेलेला असतो. उत्तम तो पाऊस झाला तर सगळ्या कंपन्यांचे शेअर वरती असतात सप्टेंबर क्वार्टरमध्ये, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्यामुळे तुम्ही जुलैमध्ये विका, ऑगस्टमध्ये विका, सप्टेंबरमध्ये विका. ओके, आणि ते जे इन्व्हेस्टमेंट कंपन्या करतात, टाटा इन्व्हेस्टमेंट हे करते, मी बघितले गेले 10 वर्ष सप्टेंबर एंडचे यांचे प्रॉफिट्स पीक असतात. सगळे विकून टाकतात, सगळे नाही म्हणजे मेजॉरिटी विकून टाकतात वर गेलेले शेअर्स, राईट, आणि प्रॉफिट डिक्लेअर करतात. असं तुम्ही पण प्रॉफिट डिक्लेअर करा, एन्जॉय करा दरवर्षी. ओके, सप्टेंबर क्वार्टरमध्ये तुम्ही विकलेच पाहिजे तुमचे शेअर्स तुमच्या P&L अकाउंटमधले. ओके, DP मधले, इन्व्हेस्टमेंट DP मधले नव्हे. ओके, आय एम टेलिंग यू धिस इज द क्रक्स ऑफ मार्केट. ओके, आणि तुम्हाला तो क्रक्स ऑफ द मार्केट कळायला तेवढा ब्रेन पाहिजे, तर तुम्हाला हे नक्की तुम्ही इम्प्लिमेंट कराल. या नंतर हुटामाकी पेपर पॅकिंग कंपनी आहे. ओके, एक महिन्यापूर्वी हा शेअर 160ला होता, 164ला होता मे बी, आणि याचा पण पीक 455 असू शकतो, जस्ट इन कपल ऑफ इयर्स. नंतर ई-मुद्रा, दिस न्यू शेअर, 900वरनं 400ला आलेलं आहे, अर्धा, मोर दॅन अर्धा. ओके, बॉश कम्फर्ट, जशी इटाची जी एअर कंडिशनिंग कंपनी होती ती टेक ओव्हर केली बॉशनी, आणि बॉश कम्फर्ट हे नाव दिलं आहे. MNC कंपनी आहे, 1100 रुपयाला सध्या आहे. दिस इज ऑल्सो हॅविंग पोटेन्शियल टू गो टू 1800. So you will have 60% whopping profit in MNC. MNC company are most reliable companies because they don't fudge their accounts. They show everything properly. भारतीय कंपन्यांमध्ये 10% कंपन्या तर त्यांचे P&L सोर्सेस असतात. अनऑडिटेड रिझल्ट तर अजून सोर्स असतात. ऑडिटेड सुद्धा सोर्सेस असतात, कारण वी नो what audit is. Audit is an opinion, right? Cash flow is reality. Audit is सॅनिटी, आणि सेल्स वगैरे तर रियालिटी, सॉरी, व्हॅनिटी. सो व्हॅनिटी, सॅनिटी, रियालिटी. रियालिटी इज कॅश फ्लो. ओके, P&L इज अ सॅनिटी, आणि व्हॅनिटी इज जस्ट मार्केटिंग. जे ते PPT असतं ना कंपन्यांचं, दॅट इज ऑल व्हॅनिटी. ते खरं होईल की नाही ते पुढच्या वर्षी कळतं. या जसं मॅनेजिंग डायरेक्टर सगळे सांगत असतात, फ्युचर इज ऑलवेज ब्राईट बिकॉज दे हॅव टू पेप यू अप, राईट, की वर्क हार्ड अँड देन यू विल गेट इन्सेंटिव्ह. ते जर झालं नाही तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत नाही, 50% सुद्धा मिळत नाही. कारण काय, ते कंपनी इज नॉट परफॉर्म वेल. यू आर परफॉर्म वेल, बट कंपनी इज नॉट परफॉर्म वेल, अँड दॅट इज व्हॅलिड. ओके, फायनली ते कुठले स्वतःच्या खिशातले थोडीच पैसे काढून देतात. ते स्वतःच्या 1% ते देणार नाहीत ना. त्यांचं तर चालूच असतं 1% जे काय त्यांचं बेनिफिट असतो दरवर्षी, बोनस, दॅट दे विल गेट एनिवे, बट यू विल नॉट गेट दॅट. या सो दॅट इज द इश्यू. त्यामुळे फ्युचर इज ऑलवेज ब्राईट. ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. कॅश फ्लोवर विश्वास ठेवा. जर कंपनी तुमचा कॅश फ्लो चांगला असेल, विच इज मोर दॅन द नेट प्रॉफिट, देन युअर कंपनी इज डुईंग गुड, or at least 90% of the net profit, then your company is good. Otherwise is so because cash is lying in inventory or with customer, or you are taking the loan from the bank and you are funding bank for their profits. त्याच्यापेक्षा बँकेचे शेअर घ्या. ओके, पब्लिक सेक्टर बँकेचे अजूनही घेण्यासारखे आहेत. पब्लिक सेक्टर बँकेचं कुठला PNB अजूनही 108ला घेण्यासारखा शेअर आहे. ओके, 130-40ला जाऊन तो 102ला आलेला आहे. नंतर NBCC, ओके, 76 to 122, राईट्स 190 to 304. मॉन्टे कार्लो पण सिजनल शेअर आहे. मॉन्टे कार्लो ऑलवेज 500ला घ्यायचा. ओके, टिपिकली गेल्या महिन्याभरात तो 500ला खूप वेळा येऊन गेला आहे. आता सुद्धा अजून सुद्धा 550ला, आणि 900ला विकून टाकायचा. कधी जातो 900? तर दिवाळीच्या सुमारास, जेव्हा थंडी प्रचंड असते, तेव्हा मॉन्टे कार्लोचे रिझल्ट्स फिनॉमिनल येतात सप्टेंबर आणि डिसेंबर एंड क्वार्टरमध्ये, तेव्हा हा शेअर विकून टाकायचा. ओके, सिंगल शेअर विच इज थंडी रिलेटेड. ओके, कोल्ड रिलेटेड. जेव्हा नॉर्थला किंवा गेल्या वर्षी भारतात प्रचंड थंडी पडली सगळीकडे, इन्क्लुडिंग पुणे. ओके, म्हणजे नारळाचं तेल गोठलं आफ्टर लॉंग टाईम. 10 वर्षापूर्वी नारळाचं तेल गोठलं असेल, त्यानंतर 10 वर्षात काय गोठलं नाही, तर ते नारळाचं तेल गोठलं होतं यावर्षी 2026ला. आणि त्यावेळेला मॉन्टे कार्लो किंवा तुफानी सेल झाले. ज्या कंपन्या स्वेटर्स आणि अशा अपेरल्स बनवतात, आणि त्यावेळेला तो शेअर 800-900ला जाऊन लोकांनी विकलेला आहे. ओके, मी विकलेला आहे तर काय. त्यामुळे तुम्ही मॉन्टे कार्लोवर लक्ष ठेवा. मॉन्टे कार्लो दुकानात जा, तुफानी सेल्स त्यांचे होतात. प्रचंड महाग आहे, प्रॉफिटेबिलिटी उत्तम असते, पण ते एका क्वार्टरमध्ये, ओके, किंवा 2 क्वार्टरमध्ये, सप्टेंबर क्वार्टर आणि डिसेंबर क्वार्टर, दॅट्स इट. त्याच्यामुळे मॉन्टे कार्लो इज ऑल्सो सिजनल शेअर, बट वर्थ मेन्शनिंग. इथे पण काय FIDIचा दबदबा नसतो. जिथे FIDIचा दबदबा नसतो ना तिथे शेअर
एकदम पडला आहे कारण त्यांनी विकले म्हणून असं होत नाही. आणि याच्यामध्ये शॉर्टिंग पण विशेष कोणी करत नाही मॉन्टे कार्लोमध्ये, कारण याच्यामध्ये व्हॉल्यूमच नसतो. ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतो ना तिथे लोक शॉर्टिंग करतात आणि शॉर्ट काय म्हणतात कव्हरिंग पण होतं तिथे. उत्तम शुगर सेक्टरची तुम्हाला मी सायकल सांगितली, सिम्फनीची सायकल सांगितली, NCC कन्स्ट्रक्शन. आता जे इराण युद्ध झालेलं आहे प्रचंड आहे ना, ऑर्डर्स मिळतील, इंडियामध्ये पण मिळतात, इराणमध्ये पण मिळतील. NCC 140 to 360, ओके 58% असे भरपूर तुम्हाला ना. आता मी इथे थांबणार आहे कारण DLF इज द लास्ट वन, 564 to मे बी 878. आता रिअल इस्टेटचे काय सध्या कॅश प्रॉब्लेम आहे म्हणतात ते, पण दिस इज नॉट गोइंग टू बी परमनंट. ओके, आता शेअर का पडला आहे कारण काहीतरी इश्यू आहे म्हणूनच पडला आहे ना. इश्यूज संपेल, इश्यूज कम अँड गो. त्यामुळे DLF सुद्धा घेण्यासारखं आहे, मे बी 564 अराउंड, अँड देन यू विल हॅव 56% प्रॉफिट इन DLF ऑल्सो. आता 50%च्या वरती जर प्रॉफिट नाही मिळालं तुम्हाला मार्केटमध्ये तर ऑब्व्हियसली यू आर नॉट गुड ॲट द मार्केट. ओके, आणि यू विल फाइंड इट वियर्ड, पण देन दिस इज द फॅक्ट. इफ यू आर गुड ॲट शेअर्स, बाईंग एंट्री प्राईस तुमची राईट असेल आणि सेलिंग प्राईस पण तुम्ही राईट प्राईसला सेल केलं, म्हणजे राईट प्राईस म्हणजे नॉट ॲट द पीक, नियर पीक, मे बी 20% 15% अवे फ्रॉम द पीक, अँड देन सिट आउट. हा फॉर्म्युला आहे. ओके, दिस इज लाईक अ बॅच प्रोसेस, लाईक केक. ओके, तुम्ही बेक करता, ठेवता आणि नंतर बाहेर काढता आणि खाता ना. सारखंच बेकिंग चालू नसतं, त्यामुळे मार्केटमध्ये सारखंच तुम्हाला तुमचे पैसे बेक करायची जरूर नसते. बाहेर काढा, केक खा, प्रॉफिटचा केक खा, एन्जॉय करा, तुमच्या फॅमिलीला मजा करू दे. 2-3 वर्षांनी एक फॉरेन ट्रिप करून या, खर्च करा, म्हणजे मार्केटवरती जाईल. राईट, होप तुम्हाला कळतं मी काय सांगतो. तर ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला सांगतोय. इंडिया स्टोरी इज इंटॅक्ट, त्यामुळे इंडियाची प्रॉफिटॅबिलिटी वाढणार आहे. ओके, आता भारताचे प्रॉफिटॅबिलिटी लेवलच 12 लाख कोटी होते एका वर्षाला गेल्या वर्षी. त्यातलं डिव्हिडंड वाटलं टिपिकली 2 लाख कोटी. आमच्याकडे आलेले ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांच्याकडे 2 लाख कोटी एका वर्षात. ओके, तुम्हाला पुढच्या वेळेला मी डिव्हिडंडचा हे करेन, व्हिडिओ करेन, तेव्हा तुम्हाला कळेल की 2 लाख कोटी डिव्हिडंड तुम्हाला मला मिळतं आहे. ओके, कंपन्यांना मिळतं आहे, स्वतःला प्रमोटरला मिळतं आहे, आणि तेच पैसे परत मार्केटमध्ये जाऊन मार्केट वाढत असतं. ओके, गव्हर्नमेंटला पण त्यातलं 30% टॅक्स मिळतो कारण डिव्हिडंड इज टॅक्सेबल. 3 वर्षापासून डिव्हिडंड इज टॅक्सेबल. मोदी साहेबांना कळलं आहे कुठे कुठे आपण होल्स करू शकतो श्रीमंतांच्या पॉकेटला, त्यामुळे डिव्हिडंड इज टॅक्सेबल फॉर लास्ट 3 इयर्स. आधी 10 लाखापर्यंत डिव्हिडंड वॉज टॅक्स फ्री. आता देर इज नो टॅक्स फ्री आयटम कॉल डिव्हिडंड. त्यामुळे असं ही स्टोरी आहे डिव्हिडंडची आणि मार्केटची. ओके, सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू आणि पुण्य कमवा. तुम्हाला जर शेअर आवडला असेल व्हिडिओ तर पुढे पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुण्य कमवायला मदत करा मला आणि या चॅनलला. आणि चॅनल बघत राहा, हा चॅनल तुमचा गाईड आहे. ओके, श्रीमंतीची राजमार्ग, श्रीमंतीचा राजमार्ग तुम्हाला मी सांगतो. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.